नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बातम्या बघणार आहोत. थोडक्यात देशाचं लक्ष वेधलेल्या लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 1800 केंद्रांवर हे मतदान प्रक्रिया पार पडेल. 512 संवेदनशील आणि 224 अतिसंवेदनशील मतदार केंद्र जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंड यासह अंदमान निकोबार, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. महाराष्ट्र, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या देखील काही मतदारसंघांचा उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये समावेश आहे. पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली. आता उद्या मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर त्यामुळे ईव्हीएम आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सध्या सुरू आहे. यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघात 2100हून अधिक मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी पहाटेपासूनच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात निवडणूक अधिकारी दाखल झालेले आहेत. उद्या मतदान होतं आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं मतदान जागृती करण्यासाठी हावडा एक्सप्रेसमध्ये गोंदियात आल्यानंतर स्टेशनवर गो फॉर वोटचे पॅम्पलेट्स देखील वाटले होते. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी ते रोड शो करतील असंही कळतंय. तर पंतप्रधान वाराणसी मतदारसंघातून 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी ते काशी विश्वनाथाचं देखील दर्शन घेणार आहेत. गोव्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि 3 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी पंतप्रधान आज गोव्यात असतील. लोणावळामधल्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संध्याकाळी 4:30 वाजता ही जाहीर सभा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात फलटणमध्ये आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होईल. मोती चौक, शिंगणापूर रोड इथे मुख्यमंत्र्यांची ही जाहीर सभा पार पडेल. तर रायगड मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख आज उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गुहागरमध्ये सभा घेत आहेत. शृंगारतळीमधल्या जानवळे फाट्यासमोर संध्याकाळी 4 वाजता ही सभा पार पडेल. देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करणार नाही असं म्हणणारी काँग्रेस उद्या दाऊदला पंतप्रधान बनवेल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि त्यांच्या जाहीरनाम्याचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींवरही त्यांनी शिलक्या शब्दात टीका केली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश केलाय. मुंबईतल्या खार परिसरात सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत ऑडिओ तंत्राचा वापर होत होता आणि असा आरोप आता काँग्रेसनं केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये महायुतीची काल जाहीर सभा झाली, ज्यात भाजप शिवसेना युतीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी मंचावर होते. मोदींनी यावेळी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधलंय. काँग्रेसच्या घोषणापत्रातील भाषा ही पाकिस्तानची भाषा आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास कसा काय ठेवू शकता असा सवालही मोदींनी विचारला. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण आता एक महत्त्वाची बातमी आली आहे त्यावर देखील पुन्हा एकदा बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात आणि त्यात कवी नाधो महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणाचं कौतुक केल्याचं कळतंय. भाजपनं कितीही पैसा खर्च केला तरी लोक काँग्रेसलाच विजय मिळवून देतील असा विश्वास राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांनी व्यक्त केलाय. ते काल लातूरमध्ये बोलत होते. मुस्लिम मागासवर्गीयांना भीती दाखवून आघाडीच्या नेत्यांनी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली असा आरोप राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यात केला. प्रकाश आंबेडकर यांची प्रचार सभा पार पडली बुलढाण्यामध्ये आणि यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. मोदींनी नोटाबंदी करून देशातल्या व्यापाऱ्यांना लुटलं अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. आमचं सरकार आलं तर आम्ही देशद्रोहाचा कायदा आणखी कडक करू असं आश्वासन यावेळी सिंह यांनी दिलं. विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह भाजपमध्ये दाखल झाले आणि विजयसिंह मोहिते पाटील मात्र अजून भाजपत त्यांनी अधिकृत प्रवेश केला नसला तरी भाजप उमेदवाराचाच प्रचार सध्या ते करत आहेत.
धुळ्यामध्ये गिरीश महाजन आणि आमदार अनिल गोटे यांच्यात शाब्दिक कलगीतुरा पाहायला मिळाला. गोटेंनी अनामत रक्कम वाचून दाखवावी असा टोला महाजन यांनी लगावला. प्रवाशांनी रूळ ओलांडू नये असं आवाहन वारंवार केलं जातं रेल्वे स्थानकांवर आणि त्यामुळे अपघातात 90% घट झाली अशी बाब समोर आली आहे. तोतया टीसीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने एक प्रकल्प हाती घेतलाय, ज्यामध्ये टीसींना तिकीट QR कोड असलेलं ओळखपत्र आता दिलं जाणार आहे. रेल्वे स्थानकांवरच्या फलाट किंवा पुलांवर लोकलची प्रतीक्षा करत असताना आता मोफत वायफाय सेवा देखील पुरवली जाणार आहे. रेल्वे स्थानकांच्या यादीत आता पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज स्थानकाची भर पडली आहे. दिवा रेल्वे स्थानकातल्या CSMT दिशेकडच्या पादचारी पूल बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री म्हणजे आज मध्यरात्रीपासून बंद असेल. पुलाच्या पाडकामासाठी 5 तासांचा एक विशेष ब्लॉक घेण्यात आला. रेल्वे स्थानकात पूलबंदीमुळे त्रासलेल्या प्रवाशांना मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिलासा दिलेला आहे आणि त्यांनी पूर्ण केलेले माहीम नायगाव आणि नालासोपारा पादचारी पूल प्रवाशांसाठी आता शनिवारपासून वापरासाठी खुले केले जातील. नवी मुंबईच्या पाणी संकटाची बातमी. 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणी पातळी खालावली आणि त्यामुळे 4 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा त्यात शिल्लक आहे. देवनार कचरा भूमी सध्या बंद करायला असमर्थ असल्याचं पालिकेनं म्हटलंय आणि त्या अनुषंगानं ही कचरा भूमी बंद करण्याचे तुर्तास आदेश न देण्याची विनंती त्यांनी हायकोर्टात मान्य करण्यात आलेली आहे. प्रस्तावित कोस्टल रोड प्रकल्पामुळे कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर काय परिणाम होईल याचा पालिकेनं अवघ्या 2 दिवसात अभ्यास केल्याचं हायकोर्टात उघड झालंय, ज्याची दखल घेत हायकोर्टानं पालिकेला त्यावर 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. राज्यातल्या प्रदूषित नद्यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाब समोर आलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाचा हा अहवाल समोर आलेला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे. 2018 मध्ये 279 दिवस मुंबईची हवा प्रदूषित असल्याची ही धक्कादायक माहिती आहे. बातमी विदर्भवासियांसाठी महत्त्वाची. उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय. अंगाची लाही होती. रस्त्यावर वाहतूक देखील आता मंदावली आहे. बातमी जालन्यासाठी महत्त्वाची. जालना शहरातल्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतल्या त्रुटी तातडीनं दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी दिले. पालिकेतल्या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश दिल्याचं कळत आहे. कांदा अनुदान मागणीचा अर्ज स्वीकारण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना ज्या अडचणी येतात त्यामधून कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. नवी मुंबईतली एक राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राम आशिष यादव याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 27 वर्षाच्या तरुणीवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. नागपूरमध्ये पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बळाभाऊ झोपडपट्टीमध्ये एका छोट्या खोलीत 20 जुन्या आणि नवीन तलवारींचा काही साठा सापडला अशी माहिती कळते. 2 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली आहे. बातमी मुंबईतली. आयकर विभागानं गेले काही दिवसात 12.5 कोटी मुंबईतून जप्त केले. झवेरी बाजारातून आतापर्यंत ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे पैसे निवडणुकीसाठी वापरले जाणार होते का याचा तपास सध्या सुरू आहे. म्हाडानं आधीच्याच धोरणाची पुनरावृत्ती करत 98 ते 2019 पर्यंतचं सेवा शुल्क भरण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. इतक्या वर्षात या रकमेसाठी कोणतीही मागणी करण्यात आलेली नव्हती. मध्य रेल्वेच्या कल्याण ते दिवा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. रात्री 10:30 पासून पहाटे 3:30 हा 5 तासांचा ब्लॉक असेल. लोकलमध्ये पत्ते खेळण्याची रेल्वे प्रशासनाची बंदी धुडकावून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये आजही हा प्रकार केला जातो, ज्याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे नोंदूनही फारसा उपयोग होत नाही असं प्रवाशांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर ऑपरेशन बॉक्स अंतर्गत स्टॉल्स, रेल्वे डबे आणि कचरापेट्यांची तपासणी केली जाते. हमाल, सफाई कामगार यांना कोणतीही संशयास्पद वस्तू दिसली तर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला त्याबद्दल कळवायला सांगण्यात येत आहे. कुलाबा वांद्रे सिब्ज या भुयारी मेट्रो 3 मार्गाच्या भुयारीकरणाचं काम वेगानं सध्या सुरू आहे. 52.21 किलोमीटर बोगद्याच्या कामापैकी 23.69 किलोमीटर बोगद्याचं काम सध्या पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं केला. वडाळा ते कासारवडोली या मेट्रोच्या मार्गात ठाणे पालिकेच्या जवळपास 2.5 किलोमीटरपर्यंतची जलवाहिनी आड आली आणि ती जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे.
कल्याण आरटीओ हद्दीत सध्या 43,000 रिक्षावर रस्त्यावर धावतायत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा स्टेशन परिसर सध्या रिक्षांनी असं व्यापून गेलाय. कोल्हापुरातली बातमी आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना किनी टोल नाक्यावर धक्काबुक्की करण्यात आली आहे. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांना टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचं कळतंय. बातमी उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पूर्व यौवनस्यामधून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. सुंदरम नाशिद असं या मुलाचं नाव कळतंय. पुन्हा एकदा बातमी आपण थोडक्यात बघणार आहोत. आक्रमक गोलंदाजी आणि आश्वासक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईनं काल कोलकातावर विजय मिळवला आणि चेन्नईनं गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये पी कश्यप आणि मुग्धा आग्रे यांनी पात्रता फेरीत उत्तम कामगिरी केली. मुख्य फेरीत त्यांनी स्थान मिळवलं. 2020 ऑलिम्पिकच्या फुटबॉल पात्रता तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारण्याची भारतीय महिला फुटबॉल संघाची संधी काल हुकली. म्यानमार विरोधात झालेल्या लढतीत भारताला 3-3 अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं. आशियाई सुवर्णपदक विजेती भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरनं 4 वेळा उत्तेजक द्रव्याचं सेवन केलं होतं आणि ज्या प्रकरणी या सेवन प्रकरणाचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं तिच्या विरोधात आता 4 वर्षांची बंदी घातली. लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि विविध माध्यमातून राजकीय पक्ष प्रचार करताना दिसतात. टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना आता निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावायला सुरुवात केली आहे.